श्री गजानन महात्म्य अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत अद्वैता अविनाशा भगवंता भवभय हरणा गुणातीता ब्रह्मांड नायका नमितो तुझ. तूच अससी सर्वाठाई नतमस्तक हे तुझ्या पायी. नारद तुंबरू तुझला ध्यायी जगत जीवना जगतपते. हाते घडता पातकासी तूच निवारण करसी त्यासी. धाव वेगी ऋषिकेशी भक्त वत्सला दीनबंधू. पतित पावन तुझला म्हणती सतेज सुंदर लखलख कांती. चक्र सुदर्शन धरिले हाती संहारक तू दृष्टांचा. जो जो येई भेटण्यासी चिंता नेसी तू लयासी. जे जे आवडे देसी त्यांची पूर्णानंद तू व्यंकटेशा. पाप पुण्याची वासना उपजविसी तूच नारायणा. पसायदान देई या दीना कळस अध्याय गोड करी. स्तोत्र कथा तुझे गाणे गाती भक्तगण आवडीने. गजाननाची ही स्तवने भावपुष्पे ही समर्पिली. आता असावे सावधान कळस अध्याय हा करिता कथन. करता करविता गजानन निमित्तासी कारण दास असे. एकनिष्ठा असे ज्यासी सेवा करण्या गजाननाची. सार्थकता त्या जीवनाची कृपा प्रसाद तो लाभता. बांधित असता मंदिर काम करिता शिखरावर. खाली पडला एक मजूर हाताखालचा गवंड्याच्या. 30 फुटावरून खाली देह यष्टी ती कोसळली. घडी व चिरे त्या स्थली तया वाचविती गजानना. एक बाई रजपुताची राहणार ती जयपूरची. बाधा तिजला भूताची तया कारणे ती आली. दत्तात्रयाचा दृष्टांत झाला ती असता जयपूरला. जाई तू रामनवमीला शेगावी गजानन दर्शनासी. दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन. उत्सव असता संपन्न सभा मंडपी ती बैसली. खांब तिथे दगडाचे उभे असती मंडपाचे. भाग्य उजळण्या त्या साध्वीचे खांब तिथे कोसळला. खांब अंगावरी पडला इजा मुळीण झाली तिला. लोकांनी तो उचलीला वाचले प्राण त्या बाईचे. पुत्र कृष्णाजी पाटलाचा परमभक्त गजाननाचा. रहिवाशी तो शेगावचा घरी गेले गजानना. गोसाव्याचा असे वेश मागती तया भोजनास. देती सद्गुरु हाकेस दारासी तो पातला. निरखून पाहता गोसाव्यासी स्वामी गजानन दिसती त्यासी. धरुणिया हातासी पाटावरती बसविले. सुग्रास दिले भोजन गोसावी पावला समाधान. आशीर्वच तया देऊन अंतर्ध्यान ते पावले. श्री गजानन चरित्र असे हे परम पावन पवित्र. निष्ठा सबळ पाहिजे मात्र अनुभव तोची यावया. गजानन चरित्र अवतरणिका उमजावी ही अनेका. यातील आशय थोडका. अध्याय 21 हा असे. मंगलाचरण प्रथमोध्यायी. गुरुदेवाच्या वंदन पायी निवेदन या ठाई सार तेच या असे. माघवद्य सप्तमीसी संत गजानन शेगावासी. देवीदास सदनापाशी प्रगट पहाते जाहले. बंकटा सदनी राहिले मनोवांछित पुरविले. अकस्मात निघून गेले चिंतामणी बंकटाच्या. टाकळीकरांच्या कीर्तनात भाविका दिसले संत. पितांबराकडून तुंब्यात पाणी तयांनी भरविले. पुढील अध्यायी अनेका चमत्कार येती भाविका. पार लावी जीवन नौका संत कृपा तीच खरी. बालक असता अज्ञान माता करी संगोपन. तया परी गजानन भक्तगणांते सांभाळे. दृढ धरा मणी भाव रक्षण करिता हाच देव. श्री गजानन दयार्णव मनोरथ पूर्ण करीत असे. गजानना प्रिय दुर्वांकुर 21 अध्याय हेच सार. भाव पुष्प चरणावर सद्गुरूच्या या वाहिले. होऊन या शुचिर्भूत आसनावरी भावे स्थित. श्रद्धा भावनी ठेवून मनात चरित्र पाठ हा करावाची. माधव तनय पार्वती कुमार ग्रामजाची मेहकर. मुक्काम हल्ली नागपूर. कळस अध्याय संपविला. पौषवद्य द्वादशी गुरुवार. कालयुक्त नाम संवत्सर. श्री गजानन महात्म्य साकार कृपेने तयाच्या जाहले. श्री गजानना सद्गुरुनाथा तव चरणी विनम्र माथा. शिरी ठेवी कृपा हस्ता अभयदानही मागत असे. माता पिता दीनबंधू कृपा सागर करुणा सिंधू. योगी महात्मा गजानन साधू वंदन भावे तयाप्रती. इति श्री गजानन महात्म्य 21 समाप्त.